सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कबड्डी या खेळाविषयीची सविस्तर माहिती पाहिलेली होती. आज आपण शारीरिक शिक्षण या विषयामधील कुस्ती या खेळाविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. कुस्ती या देशी खेळाविषयीची माहिती पाहत असताना कुस्ती खेळाचा इतिहास, कुस्ती खेळाचे जुने प्रकार, कुस्तीचे मैदान, कुस्तीच्या मैदानाची आकृती, सध्याच्या कुस्तीचे प्रकार, कुस्ती खेळाचे वयोगट आणि वजन गट, खेळाडूंचा पोशाख, पंचमंडळ, कुस्ती खेळाचे नियम, त्यातील संज्ञा, गुणदान, डावांचे प्रकार आणि शेवटी कुस्ती कौशल्यांचे व्हिडिओ या माध्यमातून कुस्ती या खेळाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कुस्तीचा इतिहास. 500 वर्ष जुन्या असलेल्या शिलालेखांच्या आधारे कुस्तीचा उगम भारतात झाला असे मानण्यास वाव आहे. प्राचीन भारतात कुस्तीला मल्लविद्या किंवा मल्लयुद्ध असे संबोधण्यात येत असे. भारताबरोबरच कुस्तीचा विकास इसवी सन पूर्व 3000 मध्ये इजिप्तमध्ये झाला. कुस्ती हा ग्रीक लोकांचा सुद्धा एक लोकप्रिय खेळ होता. इसवी सन पूर्व 776 मध्ये झालेल्या प्राचीन ऑलिम्पिक खेळामध्ये खेळला जाणारा पॅलेस्त्रा कुस्ती व बॉक्सिंग हा या खेळाचा पुरावा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रथम ऑलिम्पिक तसेच आधुनिक ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचा सुरुवातीपासून समावेश असलेला दिसून येतो. महाराष्ट्रात या खेळाला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. कोल्हापूर ही कुस्ती पंढरी म्हणून ओळखली जाते. या नगरीने महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला अनेक उत्कृष्ट मल्ल दिले. याच परिसरातील गोळेश्वर तालुका कराड जिल्हा सातारा या कृष्णाकाठच्या छोट्याशा गावात 15 जानेवारी 1925 रोजी जन्मलेले पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिक खेळातील पहिलं पदक मिळवून दिले. पैलवान जाधव यांच्या पाठोपाठ श्रीपती खंचनाळे, पैलवान गणपतराव आंधळकर, पैलवान मारुती माने, पुण्याचे पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यासारख्या अनेक नामवंत कुस्तीगिरांनी महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील मैदाने गाजवली. कुस्तीचे भारतातील जुने प्रकार. प्राचीन काळी भारतीय कुस्तीचे प्रमुख 4 प्रकार होते. यामध्ये पहिली हनुमंती कुस्ती, दुसरी भीमसेनी कुस्ती, तिसरी जांबुवंती कुस्ती, चौथी जरासंधी कुस्ती. वरील 4 प्रकारातील शरीरास इजा होणाऱ्या डावपेचास कालांतराने मनाई होत गेली आणि कुस्तीला खेळाचे स्वरूप आले. सध्या कुस्ती हा खेळ मातीत किंवा गादीवरती म्हणजेच मॅटवरती खेळला जातो. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा खेळ गादी म्हणजे मॅटवरतीच खेळला जातो. कुस्तीचे मैदान. कुस्तीचे मैदान हे 2 प्रकारचे असते. एक लाल मातीचा आखाडा आणि दुसरं मान्यताप्राप्त मापाची गादी किंवा मॅट. लाल मातीचा आखाडा. आधुनिक कुस्ती परंपरा या लाल मातीच्या आखाड्याने संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा भारतभर जिवंत असलेले आपल्याला दिसून येते. हलगी खुमक्याच्या आवाजावर सर्वांच्या अंगावरती रोमांच उभे करण्याची कसब या लाल मातीच्या आखाड्यातच आपल्याला पाहायला मिळते. मान्यताप्राप्त मापाची गादी किंवा मॅट. ही मॅट साधारणपणे 12x12 मीटर लांबीरुंदीची असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आतील जे सर्वात छोटं वर्तुळ आहे ते वर्तुळ 1 मीटरवरती असतं. त्यानंतरच असणारं पिवळ्या कलरचं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ 7 मीटरवरती असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा लाल रंगाचं असणारं मोठं जे वर्तुळ आहे ते वर्तुळ 9 मीटरवरती असलेलं आपल्याला दिसून येतं. तालुका पातळीवरून ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत सर्व प्रकारच्या स्पर्धा या मॅटवरती होताना आपल्याला दिसून येतात. मध्यभागी असणारं 1 मीटरचं जे वर्तुळ आहे तिथून कुस्तीला खऱ्या अर्थानं सुरुवात होत असते. पिवळ्या रंगानं दर्शवलेलं जे वर्तुळ आहे तो संपूर्ण सेंट्रल एरिया मानला जातो. या क्षेत्रामध्ये विशेषतः कुस्ती चालत असते. आणि त्याच्या बाहेरचं असणारं लाल रंगाचं जे वर्तुळ आहे तो पॅसिव्ह एरिया असं मानलं जातं. या लाल रंगाच्या एरियाच्या बाहेर जर एखादा कुस्तीपटू गेला तर विरुद्ध कुस्तीपटूस 1 गुण त्या ठिकाणी बाहेर पडला. सध्या कुस्तीचे एकूण 3 प्रकार प्रचलित आहेत. फ्रीस्टाईल पद्धत, ग्रीको रोमन पद्धत आणि मातीतील कुस्ती. यापैकी
फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन हे दोन प्रकार मॅटवरती खेळले जातात. फ्रीस्टाईल पद्धत या प्रकारात कुस्ती मॅटवरती किंवा गादीवरती खेळवली जाते व या प्रकारात सर्वांगाचा उपयोग होतो. दुसरी ग्रीको रोमन पद्धत या प्रकारात शरीराच्या फक्त कमरेच्या वरच्या भागाचाच उपयोग करावायचा असतो. आणि तिसरी मातीतील कुस्ती. भारत व भारता शेजारील काही देशामध्ये ही मातीमध्ये कुस्ती होते. यासाठी माती अतिशय मऊ अशा प्रकारची माती असते. वयोगट व वजन गट. शालेय स्पर्धेमधील फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन या प्रकारातील वयोगट व वजन गटचा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. फ्रीस्टाईल 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 35 किलोपासून 75 किलोपर्यंत असे 10 वजनी गट त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. 14 वर्ष मुलींसाठी 30 किलोपासून 62 किलोपर्यंत वजनी गट असलेले आपल्याला दिसून येतात. फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन 17 वर्ष मुलांसाठी हा दोन्ही प्रकारची कुस्ती असलेली आपल्याला दिसून येते. यासाठी वजन गट 41 ते 45 किलो ते 110 किलोपर्यंत असलेले दिसून येतात. फ्रीस्टाईल 17 वर्ष मुलींसाठी 36 ते 40 किलोपासून 73 किलोपर्यंत वजन असलेलं आपल्याला दिसून येतं. 19 वर्षाखालील मुलांसाठी फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन हे दोन्ही प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. फ्रीस्टाईलसाठी 57 किलोपासून 125 किलोपर्यंतचं वजन 19 वर्ष वयोगटातील मुलांसाठी असतं, तर त्याच मुलांसाठी ग्रीको रोमनमध्ये 55 किलोपासून 130 किलो वजनी गटापर्यंत 19 वर्षातील मुले खेळू शकतात. फ्रीस्टाईल हा प्रकार 19 वर्षाखालील मुलींसाठी असतो. ग्रीको रोमन हा प्रकार मुलींसाठी नसतो. फ्रीस्टाईलमध्ये 50 किलोपासून 76 किलोपर्यंतचा वजनी गट या ठिकाणी कुस्तीमध्ये असलेला आपल्याला. खेळाडूंचा पोशाख. एका खेळाडूने निळ्या रंगाचा व दुसऱ्या खेळाडूने लाल रंगाचा कॉस्ट्यूम परिधान केलेला असावा. खेळाडूने बूट घातलेले असावेत, पण त्याचा सोल रबरी असावी, धातूचे नसावी. पायाच्या घोट्याला सपोर्ट म्हणून बुटाचा वापर व्हावा. शक्यतो लेस नसावी. कुस्ती स्पर्धेसाठी एकूण 5 पंच असलेले आपल्याला दिसून येतात. मॅटवरील कुस्ती घेणारे 1, ज्युरी किंवा जज साइड पंच 1, मॅट चेअरमन 1, नियंत्रक 1 आणि वेळाधिकारी 1. कुस्ती खेळाचे काही महत्त्वाचे नियम आहेत, ते पुढील प्रमाणे. मान्यताप्राप्त गणवेशातच खेळाडूंनी खेळावे. कोणत्याही प्रकारचे मलम अथवा तेल खेळाडूंनी शरीरास लावू नये. नखे स्पर्धकाने कापलेले असतील व कोणत्याही धातूचा दागिना अंगावरती नसेल. प्रतिस्पर्ध्याला जखम होईल अशी वस्तू जवळ बाळगू नये. उदाहरणार्थ अंगठी, ताईत, बांगडी इत्यादी. नखे स्पर्धकाने कापलेले असतील व कोणत्याही धातूचा दागिना अंगावरती नसेल. प्रतिस्पर्ध्यास जखम होईल अशी वस्तू जवळ बाळगू नये. उदाहरणार्थ अंगठी, ताईत, बांगडी इत्यादी. एका वेळी मैदानात 2 स्पर्धक असतील. पंचांचा व पंचप्रमुखांचा निर्णय अंतिम राहील. कुस्तीची स्पर्धा ही 12x12 मीटर मॅटवरती 9 मीटर व्यासाच्या वर्तुळातच होईल. स्पर्धकाने कोणत्याही प्रकारचे बँडेज शरीराच्या अवयवावरती बांधलेले नसेल. खेळाडूंनी बूट घालावेत, पण त्यास धातूचे सोल नसावे. कुस्तीच्या 3 भागापैकी गुणानुक्रमे 2 डाव जिंकलेला खेळाडू विजयी घोषित केला जातो. त्यामुळे या प्रकारात बरोबरी होत नाही. कुस्ती खेळातील संज्ञा. पवित्रा. मल्लाने पायाच्या आधाराने केलेली वैशिष्ट्यपूर्ण स्थिती द्वंद्वासाठी आपले शरीर सुसज्ज ठेवणे. 2 चितपट. प्रतिस्पर्ध्याची पाठ मॅटवर किंवा मातीवरती टेकवणे म्हणजे चितपट होय. उखाड. प्रतिस्पर्ध्याची पाठ मिळताच पूर्ण शरीर उचलून बैठ्या पवित्र्या स्थितीत चितपट करणे. धोकादायक स्थिती. जेव्हा खाली पडलेल्या मल्लाचा खांदा किंवा पाठ कुस्तीच्या आखाड्याच्या पृष्ठभागाशी 90 अंश यापेक्षा कमी कोन करत असेल आणि अशा पडण्यापासून वाचवण्यासाठी तो आपले कोपर, खांदा, डोक्याचा उपयोग करत असेल तर तो मल्ल धोकादायक स्थितीमध्ये आहे असे मानले जाते. पॅसिव्हिटी. कुस्तीमध्ये जेव्हा मल्ल उभ्या स्थितीत किंवा बैठ्या स्थितीत कुस्ती खेळताना नियमबाह्य कृती किंवा वर्तन करतो तेव्हा त्या मल्लास पॅसिव्हिटी दिली जाते. आणि जेव्हा फेरीच्या समाप्तीवर जर दोन्ही मल्लांचे गुण बरोबर असतील तर पॅसिव्हिटीचा विचार करून विजेता घोषित केला जातो. ताकीद. जेव्हा मल्ल पॅसिव्हिटी दिल्यानंतरही कुस्ती थांबवतो किंवा प्रमाद किंवा फाऊल करतो किंवा नियमांचे उल्लंघन करतो तेव्हा रेफरीद्वारे त्यास ताकीद दिली जाते. जर कुठल्याही मल्लाला अशा 3 ताकीद मिळाल्या तर त्याला पराजित घोषित केले जाते. 1 गुण.
प्रतिस्पर्ध्यास गादीवरती खाली बसून त्याच्यावरती ताबा मिळवतो. बसलेल्या कुस्तीगीराचे दोन्ही हात, 2 गुडघे यातील भाग जमिनीला लागले पाहिजेत तेव्हाच 1 गुण मिळतो. 2 गुण. प्रतिस्पर्ध्यास धोकादायक स्थितीत नेणाऱ्यास 2 गुण मिळतात. 3 गुण. प्रतिस्पर्ध्यास उभ्या स्थितीतून एकाच डावाने एकदम धोकादायक स्थितीत नेतो तेव्हा 3 गुण मिळतात. 5 गुण. एक कुस्तीगीर प्रतिस्पर्ध्याला एकाच डावाने त्याचे दोन्ही पाय डोक्यावर हवेत नेऊन एकदम धोक्याच्या स्थितीत नेतो तेव्हा डाव करणाऱ्या खेळाडूस 5 तांत्रिक गुण दिले जातात. कुस्तीच्या डावाचे प्रकार. कुस्तीच्या डावाची विभागणी ही एकूण 6 प्रकारांमध्ये केलेली दिसून येते. 1. फेक म्हणजे थ्रो, गिरकी म्हणजे रोल, पकड म्हणजे होल्ड, झोप म्हणजे स्वीप, अडक म्हणजे लॉक आणि क्लुप्ती म्हणजे ट्रिक. फेक किंवा थ्रोमध्ये दुहेरी पट, उखाव, निकाल, कमान, फेकी आणि कलाजंग या डावांचा समावेश होतो. गिरकी किंवा रोलमध्ये गिस्सा, लाटणे, हरणसा या डावांचा समावेश होतो. पकड किंवा होल्डमध्ये तबकफाड, मोळी, आवळा या डावांचा समावेश होतो. झोक किंवा स्वेपमध्ये ढाक, धोबीपछाड, गर्दन लपेट, ढुंगणी, ढांगसकी यासारख्या डावांचा समावेश होतो. अडक किंवा लॉकमध्ये एकलंगी, स्वारी, खोडा, गळखोडा यासारख्या डावांचा समावेश होतो. क्लुप्ती किंवा ट्रिकमध्ये बगली, एकेरी पट, चाट, लुकान, दस्ती यासारख्या कुस्तीतील डावांचा समावेश. आइए आज हम रेसलिंग के बारे में जानें। हर पहलवान का ये लक्ष्य होता है कि वो अपने विरोधी को हरा करके अपनी अपनी श्रेष्ठता दिखाए, वो भी बिना हिंसा के। रेसलिंग एक फिजिकल भिड़ंत खेल है जिसमें दिमाग और ताकत दोनों चाहिए। रेसलिंग में ट्रेडिशनल स्क्वायर मैट यूज की जाती है जिसकी हर साइड 12 मीटर्स होती है। इसमें 9 मीटर का रेसलिंग एरिया और 1.5 मीटर का प्रोटेक्शन एरिया शामिल है। रेसलिंग में प्लेयर्स मैट, सिंगलेट, हेडगियर, मैट शूज, नी पैड्स का इस्तेमाल करते हैं। रेसलिंग की 3 श्रेणियां हैं: ग्रेको रोमन रेसलिंग बॉयज, फ्री स्टाइल रेसलिंग बॉयज और विमेन फ्री स्टाइल रेसलिंग। इनमें पहलवान अलग अलग दांव पेच का इस्तेमाल करते हैं, जैसे टेकिंग डाउन, पिन्स, होल्ड्स, बैक थ्रो, हिप टॉस मूव, हाफ नेल्सन एंड क्रॉच और रेसलिंग हेडलॉक। रेसलिंग करने से पहले इस खेल के नियम जान लेना जरूरी है। रेसलिंग मैच में 2 राउंड्स होते हैं, सब जूनियर बॉयज एंड गर्ल्स और स्कूल बॉयज एंड गर्ल्स। इनमें हर राउंड 2 मिनट का होता है। दोनों राउंड्स के बीच में 30 सेकंड का ब्रेक होता है। जूनियर बॉयज एंड गर्ल्स अंडर 23 और सीनियर बॉयज एंड गर्ल्स और यूनिवर्सिटी बॉयज एंड गर्ल्स में हर राउंड 3 मिनट्स का होता है। हर राउंड के बीच में 30 सेकंड का ब्रेक होता है। होल्ड्स, तकनीक और थ्रो इत्यादि के ठीक से नियमानुसार पहलवान को पॉइंट्स मिलते हैं। विरोधी को स्टैंडिंग पोजीशन से जोन के बाहर करने का 1 पॉइंट होता है। टेक डाउन के 2 पॉइंट्स होते हैं। स्टैंडिंग पोजीशन से डेंजर पोजीशन में गिराने के 4 पॉइंट्स होते हैं। ओपोनेंट को बैक थ्रो करने के 5 पॉइंट्स होते हैं और विरोधी को अगर पिन कर दिया जाए तो बाउट खत्म हो जाती है। इस आदेश के लिए मैच चेयरमैन, रेफरी और जज में से 2 की सहमति होनी चाहिए। अगर फ्री स्टाइल रेसलिंग में 10 पॉइंट्स की बढ़त हो जाती है तो बाउट तकनीकी श्रेष्ठता पर खत्म हो जाती है और ग्रेको रोमन में ये 8 पॉइंट्स पे खत्म होती है। अगर किसी रेसलर के 3 नेगेटिव पॉइंट्स हो जाते हैं तो वो बाउट से डिस्क्वालीफाई हो जाता है। सभी पहलवानों को नियम के अनुसार खेलना चाहिए। पेनल्टी के कुछ उदाहरण हैं: अपने विरोधी को घायल करना, ग्रेको रोमन रेसलिंग में पैरों का इस्तेमाल करना, गलत शुरुआत करना। सभी रेसलर्स को सुरक्षा नियमों को ध्यान में रखना चाहिए। कुश्ती करने से पहले सही से वार्म अप करना चाहिए। रेसलिंग की प्रैक्टिस रेसलिंग मैट पर ही करनी चाहिए या नरम मिट्टी पर करनी चाहिए। क्यों दोस्तों, चलो फिर मिलते हैं कुश्ती के रिंग में।